नमस्कार. MPSC इंग्रजीच्या परीक्षेत कंजंक्शन्स हा एक असा विषय आहे ज्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचं रँकिंग ठरतं. आपल्याला वाटतं की अँड किंवा बट सारखे शब्द तर किती सोपे आहेत, पण अनेकदा हेच सोपे शब्द आपला एक महत्त्वाचा मार्ग घालवतात. पण आता काळजी करायचं काहीच कारण नाही. आजच्या या विश्लेषणात आपण कंजंक्शन्सवर अशी काही पकड मिळवणार आहोत की परीक्षेतला एकही गुण आपल्या हातातून जाणार नाही. कधी विचार केलाय अँड आणि बट सारखे साधेसुधे शब्द MPSC मधलं आपलं रँक कसं काय ठरवू शकतात? याचं कारण असं आहे की आयोग आपल्याला फक्त शब्दांचे अर्थ नाही विचारत, तर दोन वाक्यांमध्ये जो एक छुपा संबंध असतो ना, मग तो विरोधाभास असेल, कारण असेल किंवा एखादा पर्याय, तो संबंध आपण ओळखू शकतो की नाही हे आयोग तपासतो. इथेच आपल्या भाषेवरची खरी पकड दिसून येते आणि हुशार विद्यार्थ्यांमध्ये नेमका फरक पडतो. तर मग आजच्या आपल्या चर्चेचा रोडमॅप काय आहे? आपण अगदी पायापासून म्हणजे कंजंक्शन्स म्हणजे काय इथून सुरुवात करणार आहोत. त्यानंतर आपण त्याचे 3 मुख्य प्रकार बघू: कोऑर्डिनेटिंग, सबऑर्डिनेटिंग आणि कोरिलेटिव्ह. तेही सोप्या युक्त्या आणि आयोगाच्या खऱ्या प्रश्नांसोबत. आणि मग येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग. परीक्षेत आयोग हमखास कोणते सापळे रचतो ते ओळखायला शिकू. आणि हो, शेवटी एक असा मास्टर प्लॅन बघू जो वापरून कोणताही प्रश्न अगदी आत्मविश्वासाने सोडवता येईल. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपला पाया एकदम पक्का करून घेऊ. कंजंक्शन्स म्हणजे नेमकं काय आणि यांना इंग्रजी वाक्यांचा गोंद किंवा डिंक असं का म्हणतात? चला हेच आधी समजून घेऊया. एकदम सोप्या मराठीत सांगायचं झालं तर 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडणारा शब्द म्हणजे कंजंक्शन. म्हणजे बघा, आपण म्हणतो राम आणि श्याम, तर इथे आणि हे कंजंक्शन झालं. इंग्रजीमध्ये याची व्याख्या आहे अ वर्ड यूज टू कनेक्ट क्लॉजेस ऑर सेंटेन्सेस. हे शब्द वाक्यांना एकत्र बांधून ठेवतात आणि त्यांना एक पूर्ण अर्थ देतात. अँड, बट, इफ ही त्याची काही अगदी सामान्य उदाहरणं आहेत. आता आपण पहिल्या प्रकाराकडे वळूया, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. यांचं मुख्य काम आहे 2 समान दर्जाच्या गोष्टींना जोडणं. आता समान दर्जा म्हणजे काय? तर समजा 2 नावं, राम अँड श्याम, 2 क्रियापदं, ही रॅन अँड जम्प्ड, किंवा 2 पूर्णपणे स्वतंत्र वाक्य, ही इज रिच बट ही इज नॉट हॅपी. लक्षात ठेवा, समान दर्जा हा शब्द इथे खूप महत्त्वाचा आहे. आणि हे 7 कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स लक्षात ठेवायची एक भारी युक्ती आहे. फॅनबॉयज हा एक कोड वर्ड आहे. F म्हणजे फॉर, जे कारण दाखवतं. A म्हणजे अँड, जे फक्त जोडतं. N म्हणजे नॉर. B म्हणजे बट, जे विरोधाभास दाखवतं. O म्हणजे ऑर, जे पर्याय देतं. Y म्हणजे येट आणि S म्हणजे सो. हा कोड लक्षात ठेवला ना की आपलं अर्ध काम सोपं होऊन जातं. प्रत्येक शब्दाचा एक विशिष्ट वापर आहे जो आपण आता एका उदाहरणातून पाहणार आहोत. आता थेट आयोगाचा एक प्रश्नच बघूया. वाक्य आहे ही मस्ट बी अस्लीप फॉर देर इज नो लाईट इन हिज रूम. तो झोपलेलाच असणार कारण त्याच्या खोलीत लाईट नाहीये. इथे फॉर या शब्दाचा वापर बिकॉज म्हणजेच कारण या अर्थाने झाला आहे. म्हणजे एका गोष्टीवरून लाईट नाहीये, आपण दुसरा निष्कर्ष काढत आहोत, तो झोपलाय. आणि म्हणूनच याचं बरोबर उत्तर आहे ए, इन्फरन्स इलेटिव्ह. इन्फरन्स म्हणजे अनुमान काढणं आणि इलेटिव्ह कंजंक्शन्स म्हणजे असे शब्द जे पुराव्याच्या आधारावर काढलेला निष्कर्ष किंवा अनुमान दाखवतात. आता फक्त बरोबर उत्तर बघून थांबू नका. पर्याय बी आहे कॉप्युलेटिव्ह. याचा अर्थ फक्त जोडणारे, जसे की अँड, राम अँड श्याम. आणि पर्याय सी आहे ॲडव्हर्सेटिव्ह, म्हणजे विरोध दाखवणारे, जसं की बट, तो श्रीमंत आहे पण खुश नाही. यावरून हे अगदी स्पष्ट होतं की फॉरचा वापर इथे निष्कर्ष काढण्यासाठी झाला आहे. चला आता दुसऱ्या महत्त्वाच्या प्रकाराकडे जाऊया, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. यांचं काम थोडं वेगळं आहे. हे एक मुख्य वाक्य म्हणजे मेन क्लॉज आणि दुसरं त्यावर अवलंबून असलेलं दुय्यम वाक्य म्हणजे डिपेंडेंट क्लॉज यांना जोडतात. अवलंबून असलेलं म्हणजे असं वाक्य जे एकटं उभं राहू शकत नाही, त्याला स्वतःचा पूर्ण अर्थ नसतो. हे 2 वाक्यांमधले असमान संबंध दाखवतात, जसे की कारण आणि त्याचा परिणाम. हे उदाहरण बघा. ही इज सेव्हिंग सम अमाउंट ईच मंथ सो दॅट ही कॅन पे हिज कॉलेज फीज. तो दर महिन्याला काही रक्कम वाचवत आहे जेणेकरून तो त्याच्या कॉलेजची फी भरू शकेल. इथे सो दॅट हे पैसे वाचवण्यामागचा उद्देश किंवा हेतू म्हणजेच पर्पज दाखवत आहे. फी भरणं हे पैसे वाचवण्यावर अवलंबून आहे, बरोबर? तर सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स हे एका स्वतंत्र आणि एका अवलंबून असलेल्या वाक्याला जोडतात. हे शब्द आपल्या वाक्यांना एक खोली देतात. ते फक्त काय घडलं हे सांगत नाहीत, तर त्यामागचं कारण, बिकॉज, वेळ, व्हेन, अट, इफ किंवा उद्देश, सो दॅट यांसारखे संबंध स्पष्ट करतात. ऑल दो वाईल
सारखे शब्द वापरल्यामुळे आपलं लिखाण जास्त प्रभावी आणि अर्थपूर्ण होतं. पुढचा प्रकार तर खूपच इंटरेस्टिंग आहे. कोरिलेटिव्ह कंजंक्शन्स. यांना पॉवर पेअर्स म्हणायला काहीच हरकत नाही, कारण हे नेहमी जोडीनेच येतात. वाक्यात एक आला की दुसरा येणारच. यांची जोडी जर आपण तोडली किंवा चुकीची जोडी वापरली की वाक्य लगेच चुकतं आणि आयोग नेमका याच चुकीवर प्रश्न विचारतो. या स्लाइडवरचा तक्ता खूप खूप महत्वाचा आहे. याचा एक स्क्रीनशॉट काढूनच ठेवा. बोथ सोबत अँड, नॉट ओन्ली सोबत बट ऑल्सो, ईदर ऑर, नीदर नॉर ह्या जोड्या आपल्याला माहीत असतात. पण आता लक्ष द्या, आयोगाच्या सगळ्यात आवडत्या जोड्या आहेत हार्डली सोबत व्हॅन आणि नो सूनर सोबत डॅन. इथेच 90% लोक चुकतात. लक्षात ठेवा, हार्डली सोबत नेहमी व्हॅन येतं, दॅन नाही, THEN नाही, आणि नो सूनर सोबत नेहमी डॅन, THN येतं. हा एक हमखास विचारला जाणारा सापळा आहे. हे बघा, आयोगाने विचारलेला प्रश्न. चुकीच्या वाक्यात हार्डली सोबत थेन वापरलंय, पण आत्ताच आपण काय शिकलो? हार्डलीची योग्य जोडी आहे वेन. त्यामुळे बरोबर वाक्य आहे हार्डली हेड गलिवर लेट डाऊन ऑन द ग्रास वेन ही फेल अस्लीप. आणि हो, अजून एक गोष्ट लक्षात घ्या, या वाक्यात क्रियापद कर्त्याच्या आधी आला आहे, हॅड गलिवर. याला इन्व्हर्जन म्हणतात आणि हा सुद्धा हार्डलीच्या नियमाचाच एक भाग आहे. चला, आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. आता आपण पेपर सेट करणाऱ्याच्या डोक्याने विचार करूया. आयोग वारंवार कोणत्या चुकांवर प्रश्न विचारतो आणि ते सापळे ओळखायचे कसे हे आता आपण बघणार आहोत. हा पहिला सापळा बघा, लेस्ट शुड चा नियम. वाक्य आहे, ही टिपटोड इन टू द रूम लेस्ट ही शुड डिस्टर्ब हिज वाईफ. लेस्टचा अर्थ होतो असे होऊ नये म्हणून की, किंवा असे होण्याने भीतीने की. आणि नियम अगदी सरळ आहे, लेस्ट नंतर नेहमी शुड वापरायचं. तो हळूच खोलीत शिरला जेणेकरून त्याच्या पत्नीला त्रास होऊ नये. अजून एक उदाहरण घेऊ, वर्क हार्ड लेस्ट यू शुड फेल, म्हणजे कष्ट करा नाहीतर नापास व्हाल. आता एक प्रश्न, जर आपण या वाक्यात शुड नंतर नॉट वापरलं तर काय होईल? लेस्ट ही शुड नॉट डिस्टर्ब हे वाक्य बरोबर आहे की चूक? जरा विचार करा. आणि हाच तो सापळा आहे. लेस्ट या शब्दातच एक नकारात्मक अर्थ दडलेला आहे, असे होऊ नये म्हणून की. त्यामुळे त्याच्यासोबत परत नॉट वापरणं ही एक खूप मोठी व्याकरणीय चूक आहे. याला डबल नेगेटिव्ह म्हणतात. म्हणून एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, लेस्ट शुड बस, नॉट नाही. आता दुसरा सापळा बघूया, रिडंडन्सी म्हणजेच गरजेपेक्षा जास्त शब्दांचा वापर. आयोगाचा हा प्रश्न बघा, इवन ऑल्दो द पीपल वर पुअर दे सीम्ड हॅपी. हे वाक्य चुकीचं आहे. का? कारण ऑल्दो आणि इवन दो या दोन्हीचा अर्थ जरी तरी असाच होतो. इथे इवन आणि ऑल्दो दोन्ही एकत्र वापरल्याने अनावश्यक शब्द वापरण्याची चूक झाली आहे. हे वाक्य दुरुस्त करण्याचे 2 योग्य मार्ग आहेत. एकतर फक्त ऑल्दो वापरा, ऑल्दो द पीपल वर पुअर, किंवा इवन दो हा शब्दसमूह एकत्र वापरा, इवन दो द पीपल वर पुअर. दोन्हीचा अर्थ एकच आहे, पण इवन आणि ऑल्दो असे वेगवेगळे एकत्र वापरता येणार नाहीत. ही एक खूप सामान्य चूक आहे जी परीक्षेत हमखास विचारली जाते. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण जे काही शिकलो ते परीक्षेच्या दिवशी प्रत्यक्ष वापरायचं कसं? त्यासाठी आता आपण एक सोप्पा 4 स्टेप्सचा मास्टर प्लॅन बनवूया. हा प्लॅन आपल्याला कोणताही प्रश्न आत्मविश्वासाने सोडवायला नक्की मदत करेल. ही आहे ती 4 स्टेप मेथड. स्टेप 1, वाक्याची रचना ओळखा. वाक्य साधा आहे की त्यात 2 भाग जोडले आहेत हे समजून घ्या. स्टेप 2, पॉवर पेअर्स शोधा. वाक्यात नॉट ओन्ली, हार्डली सारखे शब्द दिसतायत का? दिसल्यास त्यांची योग्य जोडी आहे की नाही ते आधी तपासा. अनेकदा उत्तर इथेच मिळून जातं. स्टेप 3, वाक्यातील संबंध तपासा. इथे 2 गोष्टी जोडल्या आहेत की त्यांच्यात विरोध आहे, कारण दिलंय की अट घातली आहे. हा अर्थ समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप 4, एलिमिनेशन पद्धत वापरा. जे पर्याय 100% चुकीचे वाटतायत त्यांना आधीच बाद करा. यामुळे योग्य उत्तरापर्यंत पोचणं खूप सोपं होतं. तर आता आपल्याकडे पेपर सेट करणाऱ्याची पूर्ण रणनीती आहे. आपल्याला नियम माहीत आहेत, प्रकार माहीत आहेत आणि सापळेही माहीत आहेत. आता प्रश्न हा आहे की या सगळ्या माहितीचा वापर करून आपण कोणती कंजंक्शन जोडी सगळ्यात आधी मास्टर करणार आहोत. कारण लक्षात ठेवा, सराव हाच MPSC मधल्या यशाचा खरा मंत्र आहे.